माझं नाव कावेरी मयेकर. पिकनिक कट्टा ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर कालच्या पार्टमध्ये म्हणजे लास्टचा जो काही पार्ट होता आपला, त्यामध्ये आपण ट्रिप ऑर्गनाईज करत असताना नक्की काय काय काळजी घ्यायची आहे, म्हणजे टूर डेस्टिनेशनची निवड करताना काय काय विचार करावा लागतो ह्या गोष्टींचा विचार केला. तर त्याने असं झालं की आता तुमची टूर, तर तुमचं डेस्टिनेशन ठरलं, पैशांची अरेंजमेंट आहे, तुमच्याकडे ग्रुप आहे का, तुम्ही फॅमिली चाललेला आहात का, तुमचे बेबीज, अशा सगळ्या गोष्टी तुमच्या इत्तमभूत ठरलेल्या आहेत. पण प्रश्न येतो, तर पिकनिकला गेल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी आपण अर्ध्या गोष्टी विसरतो. त्याचं कारण एकतर एक्साइटमेंट असते किंवा मग घाईघाईमध्ये राहून जातं, म्हणजेच एक्साइटमेंटमधल्या घाईघाईमध्ये राहून जातं. तर त्याचं काही आपल्याला प्रॉब्लेम येऊ नये आणि आपल्याला त्या पिकनिकमध्ये सगळ्या गोष्टी जशा पाहिजेत तशा मिळायला हव्यात, त्याच्यासाठी एक सोल्युशन आहे जे आपण रोजच्या आयुष्यामध्ये, जसं की आपण पाण्याकडे जातो किंवा आपण सामान भरतो तेव्हा आपण एक लिस्ट घेऊन जातो आणि ती लिस्ट आपण म्हणजे का तर आपण विसरू नये. तर तीच लिस्ट आज मी तुमच्यासमोर इथे सांगणार आहे की त्या लिस्टमध्ये तुम्हाला काय काय मेन्शन करायचं आहे. कारण बऱ्याच वेळा असं होतं की नक्की काय काय मला लिहायचं होतं, मग मला काय काय कॅरी करायचं आहे. तर एक छोटंसं सोल्युशन आहे की आपण एक लिस्ट बनवायची, म्हणजे तुम्ही एक्सेलमध्ये बनवू शकता, तुमच्याकडे वही असेल तर तुम्ही वहीमध्ये बनवू शकता, जेणेकरून तुम्हाला कोणत्याही गोष्टी न विसरता छान घेऊन जाता येतील आणि पिकनिक एन्जॉय करता येईल. हेच त्याच्यामागचं उद्दिष्ट. चला, तर मग आपण आता ती यादी काय काय आहे, म्हणजे चेकलिस्टमध्ये काय काय येऊ शकतं ह्याचा विचार करूया. बरं, त्यापूर्वी मला हे सांगायचं आहे की आता बरीच जणं पिकनिकला रोज जात आहेत गाडीमध्ये, आणि गाडी प्रत्येकाकडेच आहे, बऱ्याच जणांकडे असतातच की गाडीमध्ये बसलं आणि निघालं असं होतं. पण ज्यांच्याकडे या गाडीची फॅसिलिटी नाही आहे, किंवा ज्यांना फ्लाईटने जायचं आहे, किंवा ज्यांना ट्रेनने जायचं आहे, किंवा ज्यांच्याकडे फॅमिली मोठी आहे, ग्रुप आहे, अशा वेळेस आपल्याकडे बऱ्याच रिस्पॉन्सिबिलिटीज असतात. तर त्या सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटीजमध्ये विसरला जाऊ नये म्हणून काही पॉईंट्स जे मला वाटतात ते मी तुमच्यासमोर इथे सांगण्याचा प्रयत्न करते आहे. तर पहिला पॉईंट असतो फ्लाईट, ट्रेन किंवा मग बसचं तिकीट. म्हणजे लिहिताना आपण पहिल्यांदा पॉईंट नंबर 1, पॉईंट नंबर 2, पॉईंट नंबर 3, 4, 5 असे 18 पॉईंट्स माझ्याकडे आहेत. 18 गोष्टी तुम्हाला लिहायच्या आहेत. जसं तुमचा पहिली गोष्ट होईल तुम्ही टिक मार्क करायचं, दुसरी गोष्ट झाली की टिक मार्क करायची, तिसरी गोष्ट झाली की टिक मार्क करायचं, किंवा म्हणजे चौथी गोष्ट बॅगमध्ये ठेवण्याची, तर ती बॅगमध्ये ठेवून झाली की मग तुम्ही टिक मार्क करायचं. म्हणजे तुम्हाला त्याचा जास्त ताण येणार नाही पिकनिकमध्ये की कोणती गोष्ट राहिली, अरे बापरे आता हे आणायचं राहिलं, ते आणायचं राहिलं, बाजारातून हे राहिलेलं आहे. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात की ज्या आपण विसरतो आणि मग आपल्या म्हणजे तिथे मूड ऑफ होऊन जातो की अरे आपण ही गोष्ट आणली असती तर किती छान झालं असतं. त्याचे इन डिटेल तर मी तुम्हाला सांगेन कुठे कोणत्या गोष्टी काय कॅरी करायच्या आहेत, पण एक नॉर्मल जी आपण नॉर्मल पिकनिकला जातो तिथे आपल्याला काय काय गोष्टी लागू शकतात, तर त्याआधी मी चेकलिस्टमध्ये तुम्हाला काय काय ॲड होणार आहे त्या मी तुम्हाला सांगते आहे. त्याच्यामधलं मी जसं तुम्हाला म्हटलं की पहिला पॉईंट फ्लाईट, ट्रेन किंवा बसचे तिकीट येतं. दुसरा पॉईंट येतं हॉटेल बुकिंग. तिसरं येतं बॅग, म्हणजे कोणत्या प्रकारच्या बॅग्स त्या पण मी तुम्हाला सांगणार आहे की कुठे कोणत्या बॅग तुम्ही यूज करू शकता. त्यानंतर येतं कपडे. कपड्यांचा पण मी इन डिटेल तुम्हाला सांगणार आहे की कुठे कुठले कपडे यूज करू शकता तुम्ही, म्हणजे जास्त थंडी असेल तर कोणते कपडे यूज करायचे, कुठल्या साईडला कोणते कपडे यूज करायचे. बऱ्याच वेळा आपलं असं होतं की आपण जेव्हा पिकनिकला जातो तेव्हा नक्की मी कोणते कपडे घेऊ, मग ह्याच्याबरोबर हे मॅच वगैरे करेल का, हे तर तुमचं वैयक्तिक आवड-निवड असू शकते. पण थंडीमध्ये नक्की किती थंडी, कुठल्या टेम्परेचरला कुठले कपडे आपण यूज करू शकतो, तर ते आपण त्याचा पण एक पार्ट करणारच आहोत. त्यानंतर फर्स्ट एड किट म्हणजेच प्रथमोपचार किट, ती फार महत्त्वाची असते की प्रायमरी लेवलचं जर काही तुम्हाला सर्दी खोकला, कारण क्लायमेट चेंज होतं, पाणी चेंज होतं, तर आपल्याला त्रास होऊ शकतो. तर त्या सगळ्या गोष्टींची काळजी घेण्यासाठी आपल्याला एक प्रथमोपचार किट आपल्यासोबत नेहमी कॅरी करायचा असतो. तुम्ही तो बॅगमध्ये वगैरे ठेवला की तुम्ही ते टिक मार्क करू शकता. त्यानंतर बेबी ऑन बोर्ड. तुमच्या गाडीमधून जर तुम्ही ट्रॅव्हलिंग करणार असाल, इम्पॉर्टंट त्या लोकांसाठी आहे, आणि तुमच्याकडे तुमचं छोटं बेबी जर ट्रॅव्हलिंग करत असेल, कोणाचे बेबी जर ट्रॅव्हल करत असेल तर तुम्ही गाडीच्या मागे बेबी ऑन बोर्ड जर असं लिहिलात तर मागून येणाऱ्या गाडीला त्या गोष्टीचा एक अंदाज येतो आणि तो ड्रायव्हर
त्याप्रमाणे गाडी घेऊन पुढे जाऊ शकतो की त्याला एक आयडिया येते की बाबा गाडीमध्ये बाळ आहे, म्हणजे आपल्याला कुठल्या साईडने कसं जायचं आहे. त्यानंतर गाडीतली कागदपत्र पण तुम्हाला चेक करायची असतात. तर तीसुद्धा तुम्ही जसं तुमचं व्हेरीफाय सगळं झालं, व्यवस्थित चेक करून झालं की बाबा मी गाडीमध्ये व्यवस्थित सगळी कागदपत्र ठेवलेली आहे, तुमचं लायसन म्हणू नका, PUC म्हणू नका, त्याच्यानंतर RC बुक वगैरे, तर तुम्ही ते टिकमार्क करून ठेवू शकता. त्यानंतर GPS किंवा मॅप. GPS बऱ्याच ठिकाणी घाटामध्ये किंवा कुठल्या काही ठराविक ठिकाणी नेटवर्क नसतं, तर अशा वेळेस ॲटलिस्ट तुम्ही काही लिहून ठेवलं की इतक्या किलोमीटरवरती हे साधारणतः आहे किंवा या ठिकाणी हे आहे. तुम्ही एकदा इंटरनेटवरून जरा थोडंसं हे केलं की कुठल्या ठिकाणी काय, म्हणजे साधारणतः बघितल्यानंतर तुम्हाला की बाबा घाट उतरल्यानंतर एक साधारणतः 2-3 हे गाव गेल्यानंतर तुमचं डेस्टिनेशन येणार आहे वगैरे, असं जर तुम्ही लिहून ठेवलं तर ते तुम्हाला इझी जातं. कारण आपण कितीही झालं तरी मोबाईलवरती आणि त्याच्या नेटवर्कवरती पूर्णपणे विश्वास ठेवू शकतो, अशातला पार्ट नाही होऊ शकत. त्यानंतर कॅमेरा विथ चार्जर. तो तुमचा चार्जर आपण कधी कधी विसरून जातो, कधी कधी मेमरी कार्ड विसरून जातो, कधी कधी कॅमेरा नुसता फक्त कॅरी करतो, तर आपल्या फुल जसं आपण त्याचं चार्जिंग पूर्ण त्या दिवशीचं तर असतं, पण दुसऱ्या दिवशी कधी कधी विसरायला होऊ शकतं एक्साइटमेंटमध्ये, तर ते सुद्धा तुम्हाला कॅरी करायचं, तर तुम्ही ते कॅरी जसं बॅगमध्ये ठेवणार तुम्ही टिकमार्क करू शकता. त्यानंतर येते बॉटल, म्हणजे थर्मास बॉटल. जसं काही जणांना गरम पाणी चेंज वगैरे होतं, लहान मुलं असतात, आईबाबा असतात, तर तुम्हाला ते गरम पाणी साठी मिळू शकतं. त्यानंतर येतं लहान मुलं जर तुमच्याकडे येतील, म्हणजे 12वा पॉईंट येतो खरं तर. लहान मुलं तुमच्याकडे असतील तर त्यांची औषधं गोळ्या, कारण त्यांच्याच ब्रँडची औषधं गोळ्या सगळ्याच ठिकाणी अवेलेबल असतील असंही नाही, तर तेही तुम्हाला लक्षात घेऊनच तुम्हाला त्या गोळ्या कॅरी केल्या की तुम्ही त्या चेकलिस्टमध्ये टिकमार्क करायचं आहे. त्यानंतर तुमचे आईवडील जात असतील, जसं तुम्ही लहान मुलांची काळजी घेता तसंच तुम्हाला आईवडिलांची पण काळजी घ्यायची आहे, तर तुम्ही त्यांची औषधं जी आहे ती तुम्ही कॅरी केल्यानंतर तिथे टिकमार्क करू शकता. त्यानंतर तुमच्याकडे घराच्या, गाडीच्या जर तुमच्या चाव्या असतील तर त्या चाव्यासुद्धा तुम्ही तुमच्या बॅगमध्ये ठेवलात की तुम्हाला चेकलिस्टमध्ये टिकमार्क केलं की तुमचा विषय संपला. म्हणजे तुमचा ताण थोडक्यात की माझ्या लक्षात ठेवायची गरज नाही आहे की मी काय घेतलं आहे, मग काय नाही घेतलं आहे, किंवा एकमेकांवरती आपण विचारात करत बसतो, मग घरात त्या सगळ्या गोष्टींचा हे होतं आणि मग जो पिकनिकचा आनंद असतो तो आपण लुटू नाही शकत. तर अशा सगळ्या गोष्टी होऊ नये म्हणून ही चेकलिस्ट आहे. तर ती चेकलिस्ट बनवली की आपला ताण पण कमी होतो, आपण पिकनिकही एन्जॉय करू शकतो आणि कोणत्या गोष्टी विसरायला होत नाही, म्हणून ही चेकलिस्ट आहे. त्यानंतर आहे आपल्या प्रवासातला खाऊ. आपल्याला घरातून काही बनवून घेऊन जाणार असाल तर त्यासुद्धा मी काही तुम्हाला रेसिपी सांगणार आहे की तुम्ही सुका खाऊ कसा घेऊन जाऊ शकतात, कॅरी कसा करू शकतात वगैरे. तर तुम्ही ते एकदा बॅगमध्ये ठेवलं ती बॅग टिकमार्क तुम्ही करून त्या बॅगमध्ये ठेवल्यानंतरचा एक आनंद वेगळा असतो की अरे हां, ह्यामध्ये खाऊ आहे, पाण्याच्या बॉटल्स आहेत वगैरे, तर तुम्ही टिकमार्क करू शकता. त्यानंतर जे काही लोकांना रिलॅक्सेशनसाठी जायचं असतं, तर नुसतंच रिलॅक्सेशनसाठी कंटाळा येतो काही वेळानंतर हॉटेलमध्ये बसून तर तुम्ही गार्डनिंगमध्ये बसून, तुमच्या हॉटेलच्या रूमच्या बाल्कनीमध्ये बसून, छानपैकी प्रायव्हेट गार्डन असेल तर तिथे बसून तुम्ही तुमच्या छंद छान जोपासू शकता. म्हणजे जसं की तुम्ही पुस्तक वाचन करू शकता, तुम्ही पुस्तकं पण कॅरी करू शकता, तुम्ही पुस्तकं पण एकदा बॅगमध्ये ठेवली की तुम्ही टिकमार्क करू शकता. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या लक्षात ठेवून आपण ठेवलेल्या तर असतात, पण अगदी नेमकं त्याच वेळेस आपल्याला विसरायला होतं. काही कोणाला खेळ आवडतात, मग बॅटबॉल असो, बॅडमिंटन असो, तर ते सुद्धा आपल्याला लक्षात राहायला हवं, म्हणून आपण बॅगमध्ये एकदा ठेवलं की आपण सुटलो, म्हणजे टिकमार्क केलं की आपला विषय संपला, की आपल्याला म्हणजे परत एकदा काही गोष्टी स्वतःहून असं सारखं आठवण्याची गरज नाही. एकदा त्या सारखं आपण त्या पेजवरती किंवा त्या एक्सेल शीटमध्ये जाऊन बघितलं की आपलं काम संपलं. त्यानंतर फोनचं बॅकअप. काही वेळेस आपल्या दुर्दैवाने फोन वगैरे कधी कधी हरवतात किंवा आपण विसरून जातो कुठेतरी, तर त्यावेळेसुद्धा आपण आधी फोनचा बॅकअप घेऊन ठेवणं किंवा काही मेन कॉन्टॅक्ट्स वगैरे असतात त्या सगळ्या आपण एक डायरी छोटीशी आपल्याकडे असेल जे आपण कॅरी करणार आहोत. कधी कधी फोनचं चार्जिंग संपतं, काही ठिकाणी चार्जर अवेलेबल नसतो, आपलं जरी मोबाईल काही प्रॉब्लेम होऊ शकतात, तर काही महत्त्वाचे नंबर्स असतात, तर ते आपण जरा आपल्या एका छोट्या डायरीमध्ये लिहून ठेवले म्हणजे जेणेकरून आपल्याला सोपं जाईल. टिश्यू पेपर्स असतात, तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत या चेकलिस्टमध्ये येतात, ज्या जास्तीत जास्त कव्हर करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तर तुम्ही ती चेकलिस्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर देणारच आहे, आणि त्या चेकलिस्ट तुम्ही जर का ती बनवून ठेवली तर तुमची पिकनिक सगळ्यात मस्त एन्जॉय करू शकणार आहात तुम्ही. तुम्हाला विदाऊट एनी टेन्शन, काहीही तुम्हाला विचार करण्याची आवश्यकता नाही आहे. तुम्ही छान
कुठलाच ताण तुमच्या डोक्यावरती येणार नाही आणि अशा प्रकारे तुम्ही मस्त त्या चेकलिस्टद्वारे मस्त पिकनिक एन्जॉय करू शकता. आणि येताना पण तुम्हाला ते की बापरे मी हे माझ्या बॅगमध्ये ठेवलं आहे ना, हॉटेलमध्ये आपण जसं कधी कधी काही गोष्टी काढून ठेवतो, परत त्या ठेवायच्या असतील तर आपल्याला ती चेकलिस्ट उपयोगाला येऊ शकते. तर असेच मी इन्फॉर्मेशनवाले काही व्हिडिओ सुरुवातीच्या आता काळात मी घेऊन येणार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये कळवा. तोपर्यंत लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. जास्तीत जास्त शेअर केल्याने तुम्ही तुमचे फॅमिली मेंबर्स, फ्रेंड्ससुद्धा या गोष्टींचा उपयोग होऊ शकतो. कसं आहे की तुम्ही म्हणाल की ह्या सगळ्या गोष्टी तर आम्हाला माहिती आहे, पण कसं होतं की आपण जेव्हा खूप जास्त टूरच्या एक्साइटमेंटमध्ये असतो तेव्हा बऱ्याच गोष्टी विसरून जातो. सगळ्याच म्हणता येणार नाही, पण काही गोष्टी आपल्याला विसरायला होतातच. तर त्या विसरल्या जाऊ नयेत आणि ह्या बेसिक गोष्टी आपल्याला तिकडे जाऊन त्रासदायक ठरू नयेत म्हणून मी ह्या गोष्टी सुरुवातीच्या काळात तुम्हाला सांगते. कारण फिरणं हे सगळीकडेच सांगितलं जातं. प्रत्येक ठिकाणी तुम्ही फिरताय, प्रत्येक ठिकाणीची माहिती तर तुम्हाला मिळणारच आहे, पण ही माहिती मिळणं फार महत्त्वाची आहे. ज्यांना माहिती असेल त्यांच्या बाबतीत प्रश्नच नाही, पण ज्यांना माहिती नसेल त्यांना या व्हिडिओचा फार उपयोग होऊ शकतो. म्हणूनच जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला या गोष्टी त्यांच्यापर्यंतही पोहोचवता येतील ज्यांना माहिती नाही. तोपर्यंत मस्त स्वतः आनंदात राहा, दुसऱ्यांना आनंदात ठेवा, जस्ट एन्जॉय करा. सो तोपर्यंत थँक्यू, बाय बाय.